मिरज शहरात गॅस एजन्सींना रस्त्यावर दुकान मांडण्याची परवानगी कोणी दिली? मिरज शहरातील विविध गॅस एजन्सीविरोधात नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. अधिकृत नियमावलीनुसार प्रत्येक गॅस एजन्सीकडे स्वतंत्र गोडाऊनची सुविधा असतानाही अनेक एजन्सीकडून वस्त्यांमध्ये रस्त्याच्या कडेला गाड्या उभ्या करून गॅस सिलेंडरचे वितरण केले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. अधिक विक्रीच्या उद्देशाने हे वितरण सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे अशा ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था किंवा आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याचीही तक्रार करण्यात येत आहे. सध्या वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. घरपोच सेवा उपलब्ध असतानाही काही एजन्सीकडून रस्त्यावरच ठाण मांडून गॅस वितरण केला जात असल्याचा आरोप आहे. तसेच एखादा ग्राहक अतिरिक्त सिलेंडर घेण्यासाठी आल्यास नियमावली बाहेर जाऊन अधिक पैशांची मागणी केली जाते असा आरोपही नागरिकांनी केला आहे. अतिरिक्त पैसे न दिल्यास गॅस देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचेही बोलले जात आहे. या सर्व प्रकाराकडे पुरवठा विभाग जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.